हॅलो नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना. सकाळच्या 6:30 झालेल्या होत्या. तर सासूबाईंची इथं धार काढायची झालेली होती. माझी स्वयंपाकाची डब्याची तयारी सुरू आहे. आज डब्याला बटाट्याची भाजीच द्यायची असते. आठवड्यातून एकदा तर ही भाजी फिक्स असते. जान्हवी उठ. तर आज पाणी आलेलं आणि सकाळचं काहीच वातावरण. सकाळी अगदी 5 वाजता ना थोडासा पाऊस सुरू होता, चिरचिर, पण नंतर बंद झालं. जास्त पाऊस येतच नाही, वारं सुटते. तर इथं मेथीचं आणि जिऱ्याचं पाणी मी उकळून घेतले. नानांचा चहा झालेला होता आणि बटाट कट करून घ्यायचं चालू आहे. तोपर्यंत इथं पीठ पण मळून ठेवले. तोपर्यंत पीठ भिजलं जातं. नंतर चपात्या वगैरे करून मग त्यांचं मुलांना डब्बा वगैरे देऊन त्यांना घालवलं आणि राहिलेला स्वयंपाक नंतर सगळा आवरून घेतला. आणि काल मंगळवार होता, तर रात्रीच ना काल रात्री ही ब्रह्मकमळाला 5 ते 6 फुलं आलेली. मग रात्रीचीच आम्ही पूजा करून घेतली. खरं तर असं वाटतं हे ब्रह्मकमळचं जे फुल आहे ते दिवसा फुलायला पाहिजे किंवा उमलायला पाहिजेत. फुलं एवढी सुंदर दिसतात की म्हणजे त्यांच्याकडे बघतच बसावं वाटतं. एवढी मोठी आणि एवढं म्हणजे त्याच्याकडून ना आपली नजर हटत नाही, एकटक त्याला बघावं असं इतकी सुंदर दिसतात. पण ही सकाळी परत कोमेजून जातात, रात्रीचीच राहतात. आता ही रात्रीची तोडून तरी देवाला कशी घालायची असं होतं. तर आम्ही सकाळीच परत घालतो. तर हे रात्रीच्या 10-10:30 वाजता ना उमललेली. मग रात्रीच पूजा करून घेतली. आणि हा ना ओट पौर्णिमेचा व्हिडिओ आहे. आता शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केला होता, पण लॉंग पण काय थोडंफार शूट घेतलेलं, तर ते पण तुमच्यासोबत शेअर करते. तर इथं पोळ्या त्या दिवशी ना संध्याकाळच्याच करायला घेतलेल्या होत्या. तसं सकाळचाच स्वयंपाक पोळ्याचा केला तर बरं पडतं. मग दिवसभर संध्याकाळ फक्त मग पोळ्या लाटायच्या राहतात. पण डाळ शिजवण्यापासून सगळं करायचं म्हटलं तर मग संध्याकाळीसुद्धा खूप लोड होतो. तर भात आमटी तळण वगैरे तळून सगळं अगोदर झालेलं, नंतर पोळ्या वगैरे करून घेतल्या. सकाळी फक्त उंबरं केली जातात ओट पौर्णिमेच्या दिवशी. आपण पूजेसाठी आंबा वगैरे नेतोच, पण आमच्याकडे उंबरं ही केलीच जातात. त्यामध्ये मग कोण तिळगुळ शेंगदाणे ह्याची करतं, कोण खोबरं आहे ना, ओलं नारळ आणि गूळ खिसून, म्हणजे ज्या पद्धतीने आपण मोदक करतो ना तीच पद्धत आहे. उकडून घेऊन ते करतात काही जण, कोणी तळून घेतं. तसं दिवसभर तर पौर्णिमा होतीच, तरी पण 1 वाजेपर्यंत बऱ्यापैकी गर्दी होते. आता इथं घराच्या जवळच मंदिर आहे, त्या मंदिरात हे झाड येतं वडाचं, त्यामुळे इथं बऱ्यापैकी बायका येतात. आता जी मळ्यात वगैरे राहतात, ज्यांच्या घराजवळ झाड आहे, मग ते तिथंच पूजा करतात. संक्रांतीला जेवढी गर्दी असते ना तेवढी गर्दी इथं नसती, म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी नसती. फक्त गावातल्या म्हणजे येतात बायका, पण बऱ्याच जणी अशा बाहेर पण मंदिरात जातात पूजेसाठी. पुढं घ्यायचं का? तर ह्या साडीसाठी बऱ्याच जणींच्या कमेंट आल्या. तर ही साडी ना मला वाटतं मी ॲनिव्हर्सरीला घेतलेली होती पहिल्यांदाच, की यांच्याकडून न मागता मिळालेलं गिफ्ट होतं. चॉईस माझीच होती, पण असंच दुकानात बसल्यानंतर तुला साडी घे म्हणून त्यांनी सांगितलं, हे घेतलेली. तर भावाचंच दुकान आहे आटपाडीत, तिथून घेतलेली. आता 25 एप्रिलला आमची ॲनिव्हर्सरी असते. ब्लाऊज वगैरे शिवलेला होता, पण आता म्हटलं वटपौर्णिमेला आपण काठपदर घालतो, तीच घालायची होती. पण म्हटलं वजन वाढले काठपदर साडीत तर अजून ते जास्तच दिसतं, म्हणून म्हटलं जाऊ दे आता हे घालूया. नेसायला वगैरे म्हणजे एकदम अंगासोबत बसते. कापड पण ह्याचं छान आहे. मला वाटतं 2200पर्यंतची ही साडी असेल. हा माल खरं आम्ही ह्याला गुजरातला गेलो होतो त्यावेळी घेतलेला, तिथं मी सिलेक्ट केलेली होती. तर ह्यातली मला वाटतं अजून पिस्ता कलर एक, म्हणजे बरंचसं कलर, म्हणजे असंच कलर आहेत सगळं इंग्लिश कलरमध्ये. तर एक बहिणीला आत्ता भावाने घेतली ती आल्यावर उन्हाळ्यात, ह्यातलीच एक होती ती. कलर फक्त चेंज आहे आणि मी ॲनिव्हर्सरीला मग घेतलेली. तर ऑनलाईन साड्या जास्त काय आम्ही म्हणजे ट्रेंडिंगच्या वगैरे असल्या तर ना तेवढेच 1-2 कधी तर घेणं होतं. पण शक्यतो साड्या आहेत ते आता इथूनच म्हणजे जवळच्या दुकानातूनच, किंवा आता भावाचं दुकान आहे तिथं कोणते नवीन आले आवडले की तिथून घेतो. म्हणजे कधी सांगलीतला गेलो, कधी कोल्हापूरला गेलो तर तिकडून पण आणले जातात. तर अगोदर वडाच्या झाडाची पूजा झाल्यानंतर ना इथं मग मंदिरात आता ही राम लक्ष्मण सीता ही एक आहे, मारुतीचं आहे आणि विठ्ठल रुक्मिणीचं असे
तिन्ही देवी देवतांचं इथं येतं, वेगवेगळं असं आहे. म्हणजे एकाच ह्यात आहे पण थोडं सेपरेट आहे. तर त्यांची पूजा करून घेतली की मग जे आपण उंबरं करून आणलेले असतात ते आणि गहू हे वटीत घालायचं असतं एकमेकींच्या आणि नमस्कार करायचा. तर बऱ्याचशा बायका म्हणजे नंतर आलेल्या, तसं मला थोडंसं लेटच झालेलं जायला. तोपर्यंत येऊन म्हणजे सकाळपासून 10 वाजल्यापासून यायचं चालूच होतं. ज्याचं काम होईल तसं मग त्या येऊन जात होत्या. एक तासभर इथं थांबतो, जेवढे येतील त्यांची ओटी भरायची. बायका आहेत म्हणलं फोटो वगैरे काढायचे आणि मग घरी यायचं. तर आल्यानंतर परत मला थोड्या वेळानंतर सगळं आवरून झाल्यानंतर परत 4 वाजल्यापासून स्वयंपाक करायचा होता. आता पुरणपोळीच केली पाहिजे असं काही नसतं, पण आपण काहीतरी स्पेशल करतो. पण आमच्यात पुरणपोळी जरा जास्त आवडते, त्यामुळे सगळ्यांचं असं असतं की पोळ्याच बनवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.